नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी विषय गणित भाग 2 प्रकरण पहिलं भूमितीतील मूलभूत संबोध या प्रकरणाचे 3 व्हिडिओ आपण यापूर्वी पाहिलेत. आजचा आपण या प्रकरणातील चौथा व्हिडिओ पाहतोय आणि यापूर्वी आपण सराव संच 1.1 मधले पहिले 2 प्रश्न पाहिलेत. आज आपण पुढचे 2 प्रश्न पाहणार आहोत. तर प्रश्न क्रमांक 3 असा आहे, खाली दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर 2 बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवा. दिलेले बिंदू एक रेषीय नसतील तर तसे लिहा. आता याचा अर्थ काय पहा, जर दिलेले 3 बिंदू एक रेषीय असतील तरच कोणता तरी एक बिंदू उरलेल्या 2च्या दरम्यान असणार आहे, आणि जर ते 3 बिंदू एक रेषीय नसतील तर कोणताच बिंदू इतर दोघांच्या दरम्यान नसणार आहे. आपण यातले पहिले 2 उदाहरण आपण पाहूया. यामध्ये तुम्हाला आपण जेव्हा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिले, दरम्यानचा गुणधर्म काय असतो, जर कोणताही एक बिंदू इतर 2 बिंदूंच्या दरम्यान असेल तर त्या बिंदूपासूनची अंतर ही लहान अंतर असतात, आणि जे 2 बिंदू कडेला आहेत त्या 2 बिंदू मधलं अंतर हे जास्त असतं, आणि ते अंतर ह्या मधल्या 2 अंतरांच्या बेरजे इतकं असतं, हे आपण शिकलेलो आहे. तर ह्या उदाहरणामध्ये आपण पाहूया. पहिल्या उदाहरणामध्ये काय दिले बघा, आपल्याला डिस्टन्स पी आर 7 दिले, डिस्टन्स पी क्यू 10 दिले, आणि डिस्टन्स क्यू आर किती दिले 3. आता आपल्याला माहित आहे की जे 2 बिंदू कडेला असतात त्या 2 बिंदू मधलं अंतर हे निश्चितच नेहमी मोठं असतं, आणि त्याच्या आतल्या बिंदूंची जी अंतर असतात ती लहान असतात. मग आपल्याला फक्त काय चेक करायचे की मोठं अंतर उरलेल्या 2 अंतरांच्या बेरजे इतकं असेल तर ते बिंदू एक रेषीय असणार आहेत, अन्यथा नसणार आहेत. मग आपण सगळ्यात पहिल्यांदा काय पाहूया पहा, यापैकी सर्वात जास्त मोठं अंतर कोणतं आहे तर पी आणि क्यू मधलं. मग आपण काय म्हणूया, डिस्टन्स पी क्यू किती आहे 10, हे विधान म्हणूया पहिलं. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे, जी लहान अंतर आहेत यांची बेरीज करून पाहिजे आहे. म्हणजेच काय पहा, डिस्टन्स पी आर अधिक डिस्टन्स, हे एक अंतर लहान आहे आणि हे एक अंतर लहान आहे, कोणतं डिस्टन्स क्यू आर. हे किती आलं पहा, मग पी आर चं अंतर आहे 7 आणि हे अंतर आहे 3. 7 आणि 3 किती झालं 10 झालं. म्हणजेच डिस्टन्स पी आर अधिक डिस्टन्स क्यू आर या 2 अंतरांची बेरीज किती आली 10, हे विधान झालं दुसरं. याचाच अर्थ पी आणि क्यू मधलं अंतर 10 आहे, आणि जर त्याच्या दरम्यान आपण आर मानला तर त्या 2 अंतर किती आहेत 7 अधिक 3 10, म्हणजे हे पी क्यू चं अंतर ह्या दोघांची बेरीज जुळते. याचाच अर्थ हे 3 बिंदू एक रेषीय आहेत. मग काय म्हणता येईल आपल्याला, म्हणून डिस्टन्स 1 व 2 वरून काय म्हणू शकतो, डिस्टन्स पी आर अधिक डिस्टन्स क्यू आर बरोबर डिस्टन्स पी क्यू. याचाच अर्थ पी आणि क्यू हे 2 बिंदू कडेला आहेत, आणि या दोघांच्या दरम्यान कुठेतरी बिंदू कोणता आहे, हा आर बिंदू दरम्यान आहे. आणि मग आपल्याला इथं काय म्हणता येईल, म्हणून काय म्हणता येईल, आर हा बिंदू पी व क्यू यांच्या दरम्यान आहे. म्हणजेच काय म्हणता येईल आपल्याला, बिंदू आर इज बिटवीन पॉइंट पी अँड क्यू. आणि मग ही दरम्यानता कशी लिहिता येईल आपल्याला, दॅट इज म्हणजेच एकतर पी आर क्यू अशी तरी दरम्यानता असेल, किंवा क्यू आर पी, म्हणजे आर हा दरम्यान आहे, मग पी अगोदर असेल आणि क्यू नंतर असेल, किंवा क्यू अगोदर असेल आणि पी नंतर असेल. ही या 2 पैकी कोणतीही शक्यता असू शकते. आता आपण दुसरं उदाहरण पाहूया. आता जसं इथं आपल्याला बेरीज जुळली म्हणून हे बिंदू एक रेषीय असतील, प्रत्येक उदाहरणामध्ये बेरीज समान येईल असं नाही, समान नाही आली तर ते बिंदू एक रेषीय नसणार. पुढच्या उदाहरणातून पाहूया नक्की काय. आता यामध्ये आपण तेच करणार आहे. काय करणार आहे बघा, सर्वात मोठं अंतर कोणतं आहे ते अगोदर घेणार आहे. सर्वात मोठं अंतर कोणतं आहे, 8 6 4 मध्ये हे 8 अंतर मोठं आहे. आपण काय म्हणूया, डिस्टन्स आर एस बरोबर किती आहे 8, हे विधान म्हणूया पहिलं. आता आपल्याला दुसरं विधान काय करायचे आहे, तर ह्या लहान अंतरांची बेरीज करायची आहे, आणि डिस्टन्स एस टी अधिक डिस्टन्स आर टी बरोबर काय येईल बा 6 अधिक 4 म्हणजेच किती आलं
10 हे विधान झालं दुसरं. आता 1 चा आणि 2 चा जर विचार केला तर इथं आहे 8 आणि इथं आलं 10, म्हणजे या दोघांची बेरीज एवढी येत नाही. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, म्हणून विधान 1 व 2 वरून काय आपण निष्कर्ष काढला की डिस्टन्स ST प्लस डिस्टन्स RT इज नॉट इक्वल टू डिस्टन्स RES. असं का घडतंय, जर हे तीन बिंदू एका रेषेत नसतील तरच असं होणार आहे. जर एका रेषेत असते तर आपल्याला हे 6 आणि 4 10 हे अंतर किती असतं, 10 असतं, पण हे 10 नाहीये. याचाच अर्थ हे तीन बिंदू एका रेषेत नाहीत. म्हणजे इथं आपल्याला काय म्हणता येईल, इथं R आणि S जर आपण कडेला मांडले तर त्यांच्यामध्ये कोणता येणार आहे बघा, R आणि S जर कडेला मांडलं तर T हा बिंदू दरम्यान असायला पाहिजे, पण T हा बिंदू R आणि S च्या दरम्यान येत नाही. याच पद्धतीने इतर कोणताच बिंदू दरम्यान येणार नाही. पहा, जसं इथं 6 आणि 4 10 येतंय ते 8 इतकं नाही. तसं जर ह्या दोघांची बेरीज तर 8 आणि 6 किती आलं, 14. इथं आहे का 14, नाहीये. किंवा 8 आणि 4 किती आलं, 12. इथं 12 आहे का, नाही. म्हणजे कोणत्याही दोन अंतराची बेरीज तिसऱ्या अंतरा इतकी येत नाही. याचाच अर्थ इथं कोणताही बिंदू इतर कोणत्याही दोन बिंदूंच्या दरम्यान नाही. मग इथं काय म्हणता येईल, म्हणून वरील कोणकोणते बिंदू आहेत बघा, वरील बिंदू R, S व T हे एकरेषीय बिंदू नाहीत. एकरेषीय बिंदू नाहीत. म्हणजेच काय म्हणणार आपण, पॉइंट्स R, S, T आर नॉट लिनियर पॉइंट्स. यानंतर आपण प्रश्न 4 पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला प्रश्न 3 मधील उर्वरित 4 उदाहरणे जी आहेत ती तुम्ही मागाशी सोडवल्याप्रमाणे सोडवू शकता. आता आपण 4था प्रश्न सोडवूया. 4था प्रश्न असा आहे, एका संख्यारेषेवर ABC हे तीन बिंदू असे आहेत की डिस्टन्स AC 10, डिस्टन्स CB 8, तर डिस्टन्स AB काढा आणि सर्व पर्यायांचा विचार करा. सर्व पर्यायांचा विचार करा म्हणजे हे तीन बिंदूपैकी प्रत्येक एक बिंदू उरलेल्या दोघांच्या दरम्यान असू शकतो, असा आपण तीन पर्यायांचा विचार करायचा आहे. आणि मग आपल्याला त्या परिस्थितीत A आणि B या दोन बिंदूमधलं अंतर काय असेल ते आपल्याला शोधून काढायचे आहे. तर आपण आता पहिल्या शक्यतेचा विचार करूया. समजा पहिला पर्याय असा आहे की हे A, B, C जे बिंदू आहेत ते आहे असे आहेत, म्हणजे B हा A आणि C च्या दरम्यान आहे. जर असं असेल तर साधारण काय असू शकेल पहा. तर यामध्ये आकृती कशी असणार आहे पहा. A आणि C मध्ये अंतर जास्त आहे, सर्वात जास्त अंतर आहे. म्हणजे हे बिंदू समजा आपण अशी आकृती काढली, इथं जर आपला बिंदू A असेल आणि इथं बिंदू C असेल तर हे अंतर किती आहे, 10. A आणि C मधलं अंतर किती आहे, 10. परंतु C आणि B मधलं अंतर किती आहे, 8. मग C इथं आहे आणि B त्याच्यापासून 8 अंतरावर, म्हणजे A ला तो जवळ असला पाहिजे. म्हणजे साधारण जर इथं B असेल तर C पासून B हे अंतर किती आहे, 8 आहे. आणि A पासून C जे आहे ते अंतर किती आहे, 10 आहे. या पर्यायामध्ये आपल्याला AB चं अंतर काय असेल ते पहिल्यांदा शोधायचे. मग आता आपल्याला माहिती आहे दरम्यानचा जर A डॅश B डॅश असेल तर B हा A आणि C च्या दरम्यान आहे. B इज बिटवीन पॉइंट A अँड C. मग अशा परिस्थितीत आपल्याला त्यांच्यातला संबंध माहिती आहे. कसा आपण लिहितो की डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स BC इज इक्वल टू डिस्टन्स AC. म्हणजे या दोन अंतरांची बेरीज AB आणि BC या दोन अंतरांची बेरीज ही A आणि C या अंतरा इतकी असते. मग आता आपण किमती भरूया. AB हे अंतर आपल्याला माहित नाही, ते आहे असं लिहूया, डिस्टन्स AB अधिक डिस्टन्स BC. डिस्टन्स BC म्हणजे डिस्टन्स CB, ते किती आहे, 8, बरोबर डिस्टन्स AC अंतर किती आहे, 10. मग या ठिकाणी आपल्याला डिस्टन्स AB किती मिळेल, 10शी 10 आहे, अधिक 8 तिकडे गेलो वजा 8 होईल. आणि मग आपल्याला त्यावेळी उत्तर किती मिळेल, 2. म्हणजे A आणि B मधलं अंतर किती असेल, 2. आता दुसऱ्या शक्यतेचा विचार करूया. दुसरी शक्यता काय असू शकते, A आणि B, A आहे त्या जागेवर ठेवूया आपण, C हा दरम्यान असेल असं मानूया आणि B हा पुढे असेल असं मानूया. अशा परिस्थितीत आकृती कशी असेल पहा. तर जर आपण हे बिंदू एक रेषीय आहेत, एक रेषा असले तरच हे दरम्यान असते त्यामध्ये, त्यामुळे तीन बिंदू एक रेषा आहेत. आता A आणि C मध्ये अंतर किती घ्यायचे, 10.
आणि तिथून पुढे सी आणि बी मधलं अंतर किती घ्यायचे आपला 8. मग इथं जर आपण ए घेतला, इथं जर आपण बी घेतला, सॉरी इथं आपण सी घेणार आहे, ए सी आणि नंतर बी आहे. तर ए पासून सी हे अंतर किती आहे 10 आहे आणि सी पासून बी हे अंतर किती आहे 8. अशा परिस्थितीत आपल्याला ए पासून बी मध्ये अंतर किती असेल ते शोधायचे. मग आता या दरम्यानचा गुणधर्म आपण कशी मांडणी करणार आहे, म्हणून डिस्टन्स ए सी अधिक डिस्टन्स सी बी बरोबर काय असणार आहे डिस्टन्स ए सी. आता आपल्याला ए सी सी बी सॉरी आपल्याला ए बी लिहायचे आहे, ए सी झाले चुकून, डिस्टन्स ए बी. आता आपण किमती भरूया. डिस्टन्स ए सी आपल्याकडे किती आहे 10 अधिक डिस्टन्स सी बी किती आहे आपल्याकडे 8 बरोबर डिस्टन्स काय येणार आहे ए बी येणार आहे. आणि मग 10 अधिक 8 किती आलं 18 बरोबर डिस्टन्स ए बी. म्हणजे अशा परिस्थितीत जर बिंदू असतील तर डिस्टन्स ए बी किती आलं 18 आलं. आता तिसऱ्या पर्यायाचा आपल्याला विचार करायचा आहे. आता बघा आपण एकदा बी हा दरम्यान घेतला, एकदा सी हा दरम्यान घेतला. आता एकदा आपण ए पॉइंट बिटवीन म्हणजे दरम्यान घेऊन पाहूया. म्हणजे आपण असं पाहूया बी डॅश ए डॅश सी. म्हणजे आता ए हा बी आणि सी च्या दरम्यान असला पाहिजे. आता नेहमी जे दोन बिंदू कडले असतात त्या दोन बिंदू मधलं अंतर हे नेहमी जास्त असतं कोणापेक्षा, या मधल्या दोन अंतरांपेक्षा. आता इथं तसं घडतंय का पहा, इथं बी ए म्हणजे ए आणि बी मधलं अंतर आपल्याला शोधायचे आहे. ए आणि सी मधलं अंतर अगोदर आपण आकृती जर काढायचा विचार केला तर ए आणि सी मधलं अंतर किती आहे पहा, ए आणि सी मधलं अंतर किती आहे 10 आहे या दोघांच्या मधलं अंतर. त्याच्यानंतर सी आणि बी मधलं अंतर किती आहे 8. पहा इथं जर आपण निरीक्षण नीट केलं तर हे अंतर 8 आहे कडेच्या दोन बिंदू मधलं, मधल्या दोन बिंदूंचं अंतर 10. हे असं होऊ शकणार नाही, कारण जर असं असेल तर बीसीचं अंतर हे नेहमी किंवा या परिस्थितीत बी आणि सी मधलं अंतर हे ए बी किंवा ए सी पेक्षा हे जास्तच असायला पाहिजे. परंतु इथं बीसीचं अंतर जे आहे ते ए सी पेक्षा कसं दिसतंय कमी दिसतंय. म्हणजे ही दरम्यानता इथं शक्य होत नाही. या पर्यायाचा आपला इथं विचार करून चालणार नाही, कारण अशा पद्धतीने जर मांडणी केली तर ही दिलेली माहिती आपल्या या दरम्यान त्याला लागू होत नाही. म्हणजे आपण काय लिहू शकतो पहा या ठिकाणी, या इथं आपल्याला असं म्हणता येईल की ए हा बिंदू बी व सी च्या दरम्यान येणार नाही. कारण आपल्याला बीसीचं अंतर जास्त यायला पाहिजे कोणापेक्षा एसी पेक्षा. परंतु प्रत्यक्ष कसं आहे ते कमी आहे, कारण डिस्टन्स बीसी हे डिस्टन्स एसी पेक्षा कसं आहे लहान आहे. कारण आपण जेव्हा दरम्यानचा गुणधर्म पाहिला होता तेव्हा आपल्याला माहित होतं कोणतेही जर तीन बिंदू असतील तर त्यापैकी ही जी दोन अंतर असतात ही अंतर नेहमी या कडेच्या दोन बिंदूंच्या अंतरापेक्षा लहानच असावी लागतात, म्हणजे असतातच. आणि इथं तसं घडत नाही, म्हणजे ही दरम्यान आपल्याला इथं लागू होत नाही. अशा पद्धतीने आपण काय पाहिलं, या 1.1 मधला प्रश्न 3 आणि 4 पाहिला. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण याच्या पुढचे प्रश्न पाहणार आहोत. तोपर्यंत व्हिडिओ असेच पाहत राहा. धन्यवाद.